सिद्धेश आटिमकर यांचा वाढदिवस सुद्धा आपण इथे साजरा करणार आहोत. आणि सोमनाथ भोईर आपण यायचे आपले वाढदिवस इथे आपण साजरा करूया. अनिल भोईर यांचे बंधुराज दोघांचा वाढदिवस आपण इथे साजरा करूया सर्वप्रथम. तर यायचे बड्डे बॉय अनिल दादा भोईर यांचे बंधू. डीजे मास्टर आपला वाढदिवसाचं गाणं रेडी ठेवायचंय. डीजे मास्टर हा तो कॅमेरा चालू आहे समोर. प्रथमेश सुद्धा आलेत. निलेश म्हात्रे यांचे खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रथमेश. तर चला आपण वाढदिवस इथे साजरा करूया. तर चला ओंकार आपण वाढदिवस इथे साजरा करूया. हॅपी बर्थडे टू यू. डे टू सोमनाथ दादा. आणि दुसरा कोण आहे? सिद्धेश. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साई शेलार आपण यायचे व्यासपीठावर. तर ज्यांनी खेळपट्टी बनवली ते नवापाड्याचे बबलू दादा यायचे आपले सन्मान केला जाईल. बबलू म्हात्रे. तर अनिल दादा विनंती करतो आणि विजय दादा की आपल्या शुभ असते ज्यांनी ही खेळपट्टी बनवली त्यांचा सन्मान करूया.
लगेच तो वाढदिवस इथे साजरा केला जातोय. त्र्यंबीट चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय तो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 खंबालपाडा. मात्र आज आराध्य 11 या नावाने हा संघ खेळला. सुमित भोईर ज्यांचं आताच आगमन झालं उंबाड्याचे त्यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट भवानी स्पोर्टकडे एक टी शर्ट आहे तर मयूर एक टी शर्ट आणि एक ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅचची. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो खंबालपाडा संघाचा सुशांत साळवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुशांत यायचे सुमित भोईर साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी. बाळा माते साहेब आपण यायचे एक टी शर्ट सुद्धा आहे. तर या सुशांत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रिव्हर्सच्या माध्यमातून एक अप्रतिम षटकार आपण पाहिला. समीर भोईर तर या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे आपण वळणार आहोत. एक ट्रॉफी आहे आणि शूज आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आणि एक पॅकेज सुद्धा आहे. अमोल म्हात्रे यांचा इथे सन्मान करूया आपण. तर संदीप म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. रमा या नावाने प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांचा सन्मान करूया आपण. विजयदादा भोईर आणि अनिलदादा भोईर यांना विनंती होती की आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. अमोल म्हात्रे आपण बघतोय युवा सेनेचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा सन्मान केला तो या स्पर्धेचे आमचे शिल्पकार अनिलदादा भोईर आणि विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चषक उपलब्ध करून दिले. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालंय रमादादा यांचा सन्मान करूया आपण अनिलदादा आणि विजयदादा यांच्या शुभ हस्ते. सन्मान करूया आपण रमादादांचा त्यांच्या सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलंय. ट्रॉफीज असतील बाळासाहेब यांच्या टी शर्ट असतील अनमोल दादा असतील अमोल दादा यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो एमबी ट्रॉफीच्या माध्यमातून. अजय भोईर मनोज म्हात्रे आपण यायचे नरेश काटे आपण यायचे नवनाथ म्हात्रे आपण यायचे आणि उमेश पाटील आपण सर्वांनी यायचे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी ट्रॉफी आहे आणि शूज आहेत आणि एक पॅकेज. तर सर्व मान्यवरांची जी नावं घेतली त्यांनी या सलून एक पॅकेज आहे
आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय खंबालपाडा संघाचा मिलिंद. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एक पॅकेज, त्यानंतर शूज सुद्धा आहेत. तर या मिलिंद अप्रतिम झेल मिलिंद या स्पर्धेत टिपलेत. जोरदार टाळ्या होत्या मिलिंदसाठी. राजेंद्र भोईर सुद्धा येत आहेत. सर्वांच्या शुभ असते. त्यानंतर या स्पर्धेतील आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळणार आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी एक पॅकेज आहे, त्यानंतर एक ट्रॉफी आणि आयोजकांकडून शूज सुद्धा आहेत आणि हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. बाळा भोईर यांना विनंती होतो की आपण यायचे पुढे. रामदास भोईर साहेबांना विनंती होतो की आपण यायचे. बाळा भोईर आणि रामदास भोईर. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरले, त्याच्यासाठी एक ट्रॉफी आणि शूज आहे. तर शूज आणि ट्रॉफी आणि एक पॅकेज आहे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय हिंदी हृदय सम्राट जुवेलीच्या स्पर्धेत ज्याला उत्कृष्ट गोलंदाज बाईक मिळाली होती तो वडवली संघाचा अरविंद पाटील. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तर बारा म्हात्रे साहेब आपण यायचे. बारा म्हात्रे साहेब, बारा म्हात्रे साहेब यायचे. याच अरविंद पाटीलला याच वर्षी हिंदी हृदय सम्राट जुवेलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा मिळालेली. या स्पर्धेत शूज आणि एक छोटंसं पॅकेज आहे आपल्याला बघतोय सलून कडनं. तर यायचे आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते एक त्यानंतर आपण वळूया या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाकडे. त्याच्यासाठी आयोजकांकडे एक बॅट आहे. त्या बॅटवर तुम्ही स्टिकर बघू शकाल. एमबी ट्रॉफी, मास्टर ब्लास्टर, बेस्ट बॅट्समन आणि एक पॅकेज आहे आणि हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. एमबी ग्रुपसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस गोवा अँटीकडनं. प्रशांत पाटेकर यांना विनंती होती आपण यायचे पुढे. रमादादा आपण यायचे आणि मधुदादांना विनंती होती की आपण यायचे आणि सुजय काका आपण यायचे. आपले शुभ असे या स्पर्धेत आपण उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आहे, ट्रॉफी आणि एक छोटंसं पॅकेज. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेत तब्बल 96 धावा कुठल्या आहेत. संघ आहे खंबालपाडा आणि खेळाडू आहे जितू शेलार. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एक ब्युटिफुल बॅट आपण बघतो, एक सुंदर. आणि त्या बॅटवर स्टिकर तुम्ही बघू शकाल एमबी ट्रॉफी आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा आपण फोटोही बघू शकाल. सर्व मान्यवरांच्या शुभ असते विजेता आपण यायचे. तर जितू शेलार गिरजामाता चषक जोडण्याच्या स्पर्धेतना बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते, मात्र या स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट फलंदाजावरती समाधान मानावं लागतोय. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे 25,000 आणि हे कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध झाले ते आपले सर्वांचे लाडके देवीचे पाडाचे पोलीस पाटील लक्ष्मण भोईर साहेब आणि उमेश म्हात्रे आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. बाळा म्हात्रे साहेबांनी विनंती होती आपण यायचे. पोलीस पाटील आपण लक्ष्मण भोईर साहेब आपण यायचे. पॅरेलाल भोईर आपण यायचे. बाळू म्हात्रे आपण यायचे. बाळू म्हात्रे. तर या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय जरी 40+ मध्ये जो संघ पुढे सरकला असेल आचल 11 वाडेकर संघ या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. कॅश प्राइज आहे 25,000 रुपये आणि एमबी चषक. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मात्र साई नक्कीच हे पारितोषिक आम्हाला उपलब्ध झाले. लक्ष्मण भोईर साहेब पोलीस पाटील आणि उमेश म्हात्रे यांच्याकडे कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध झाले. कॅश प्राइज रोख 25,000 रुपये. हार्डलक वाडेकर संघ मात्र साई शेलार जितू शेलार
विकी शेलार यांची इच्छा होती की अंतिम फेरी डायरेक्ट खेळावी, मात्र त्यासाठी वडोली संघाची साथ मिळाली असेल नक्कीच आम्ही थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं असतं. अचल 11 वाडेकर संघाला मात्र काही नियम आहेत, त्या नियमांचं आम्हाला पालन करावं लागतं. आणि रमा म्हात्रे यांनी, संदीप म्हात्रे यांनी ट्रॉफी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. हार्ड लक अचल 11 वाडेकर संघ. हरकत नाहीये, 40+ मध्ये जो संघ पुढे सरकला होता, सुरेख कामगिरी त्यांनी या स्पर्धेत केली. पहिल्या मॅच मध्ये नवपाडा संघाला पराभूत केलं, दुसऱ्या मॅच मध्ये जुनी डोंबिवली आणि तिसऱ्या मॅच मध्ये दापोडे संघाला. त्यानंतर या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिली आमचे सर्वांचे लाडके बंडू पाटील साहेब, अजय भोईर साहेब, मनोज म्हात्रे साहेब आणि सुनील म्हात्रे साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेत आम्हाला कॅश प्राइज 50,000 इथे उपलब्ध करून दिले. रामदास भोईर साहेबांना विनंती होतो की आपण यायचे. रमा म्हात्रे साहेब आपण यायचे. अनमोलदादा आपण यायचे. अजय भोईर आपण यायचे. मनोज म्हात्रे आपण यायचे. नरेश काटे, मधु म्हात्रे आपण यायचे. योगेश म्हात्रे आपण यायचे. नवनाथ म्हात्रे आपण यायचे. नवनाथ म्हात्रे यांच्या संघामध्ये ओमकार आपल्याला खेळण्याची संधी मिळणार होती, मात्र शो मॅच झाली नाही. हरकत नाही ओमकार. तर दुसऱ्या क्रमांक कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला उपलब्ध केलं त्यांचे नाव पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बंडू पाटील असतील, अजय भोईर साहेब, मनोज म्हात्रे साहेब आणि सुनील म्हात्रे यांचा आम्ही खऱ्या अर्थाने मनाच्या हृदय अंतकरणात आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो तन्मय 11 वडोली संघ. सुमित भोईर उंबारडे यांनी पुरस्कृत केलेल्या संघ. तर याचे सुमित भोईर साहेब आपण या संघाचे पुरस्कर्ते. या संघाचे पुरस्कर्ते सुमित भोईर आपण आला असेल तर या. सुमित भोईर उंबारडे भगवा चषकाचे प्रमुख आयोजक आणि तेच या संघाचे पुरस्कर्ते. त्यांच्या मुलाचं नाव आहे तन्मय 11. यानंतर आपण एक सन्मान करतोय एमबी ग्रुपला, ज्यांचा नेहमीच भरपूर मोठा पाठबळ राहिलाय. तर पुन्हा एमबी ग्रुप या विजयदादा भोईर आणि अनिलदादा भोईर यांचा एक रॉयल सत्कार इथे केला जाईल एमबी ग्रुपच्या तमाम सदस्यांच्या शुभ असे. त्या दोघांचा सन्मान इथे केला जाईल. एमबी ग्रुप मधला सार्वजनिक नवरात्रोत्सव असेल, दहीहंडी असेल, गणेशोत्सव असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या डोंबिवली सारख्या साहित्यिक त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मोठे नाव जे एमबी ग्रुपने गमावलंय. चला कुणाल या. सागर मात्रे या एमबी ग्रुपचे. तर एमबी ग्रुपचा नक्कीच खंदे समर्थक विजयदादा भोईर यांचा शुभ सन्मान आणि सत्कार इथे केला जाईल. एमबी ग्रुपचे नवनाथ मात्रे आपण देखील या सर्वांच्या शुभ असे आपण सन्मानित करतोय. विजयदादा भोईर यांना तर एकदा टाळ्या उद्या. एमबी ट्रॉफी नेक्स्ट इयर तुम्हाला तब्बल 2 लाखाची आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 48 ग्रामीण संघ खेळताना पाहायला मिळतील. तसंच आशिष मात्रे आपण देखील या. 13 जानेवारी ते 17 जानेवारी हा कालखंड तुम्हाला पाहायला मिळेल आणि तब्बल 2 लाखाचं स्वरूप या क्रिकेट स्पर्धेचं तुम्हाला एमबी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळेल येणाऱ्या 2020 मध्ये. नक्कीच ओमकार एमबी ग्रुप हे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. अनिलदादा भोईर, विजयदादा भोईर असतील तरी फक्त क्रिकेटसाठी नाहीयेत. गणपती उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, असे अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून मानतात. कारण की नवनाथ म्हात्रे हे नाव मी नक्कीच आवर्जून घेईल ओमकार, कारण की क्रिकेटसाठी बॅट असेल, चेंडू असेल, ज्या ज्या गोष्टींची देवीचा पाडा संघाला गरज भासते त्यासाठी नवनाथ म्हात्रे नेहमी उपस्थित राहिलेत या टीमसाठी. तर गोव्याच्या आंटी सुद्धा येत आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपये आहेत कुणाल एमबी ग्रुपसाठी. नक्कीच आंटी बघा 500 रुपये कॅश प्राइज देत आहेत एमबी ग्रुपला. क्या बात आहे. पैशाचं महत्व नाहीये मित्रांनो, हे प्रेम आहे गोव्याच्या आमच्या आंटी आणि त्यांचं नेहमीच सपोर्ट एमबी ग्रुपला राहिलाय. तर अनिल भोईर यांचा सन्मान करायचे. कैलास म्हात्रे यायचे. कैलास म्हात्रे साहेब आपण यायचे. मोठा गावचे कैलास म्हात्रे यांचं आगमन होतोय. तर नक्कीच विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कैलास म्हात्रे मोठा गाव यांचे सन्मान करायचे. विजयदादा जोरदार टाळ्या होत्या अनिल दादांसाठी, ज्यांच्या माध्यमात अंडरमची एक स्पर्धा सुद्धा मी अप्रतिम स्पर्धा पाहिली. एबी चषक नेहरू बागशाळा मैदानमध्ये.
पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे तब्बल 1,00,000 रुपये आणि एमबी चषक आणि कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध झाले ते विजय म्हात्रे साहेब, महेश पाटील साहेब, विजय बाकडे साहेब, सुजित नलावडे साहेब आणि राहुल पाटील या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आम्हाला कॅश प्राइज उपलब्ध करून आणि या स्पर्धेचे चॅम्पियन संघ ठरलाय. गिरिजामाता चषक स्पर्धा जेव्हा झाली त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता त्यावेळी विजय म्हात्रे जुनी डोंबिवली यांनी पुरस्कृत केला होता. यावेळी मात्र त्याच गावचे पुरस्कर्ते जुनी डोंबिवलीचे कृष्णा पाटील यांनी पुरस्कृत केलेला आराध्य 11 खंबालपाडा संघ एमबी चषकाचा 2019चा चॅम्पियन संघ. जोरदार टाळ्या होत्या या टीमसाठी. तर कृष्णा पाटील आपण यायचे या संघाचे पुरस्कर्ते संदीप म्हात्रे, सर्व मान्यवर विनंती होतो. रमा म्हात्रे असतील, विजयदादा भोईर असतील, अनिलदादा भोईर आपण यायचे कारण की हा पहिल्या क्रमांकाचा कॅश प्राइज आहे. नवनाथ म्हात्रे आपण यायचे ज्यांचे खूप मोठं योगदान. तर कृष्णा पाटील यायचे जे या संघाचे पुरस्कर्ते जुनी डोंबिवलीचे. मला आठवतोय गिरिजा माता चषक जेव्हा ही स्पर्धा जिंकली तेव्हा विजयदादा म्हात्रे जुनी डोंबिवली या संघाचे पुरस्कर्ते होते आणि आज मात्र कृष्णा पाटील तेही जुनी डोंबिवलीचेच आहेत. म्हणजे हे मैदान खूप लकी ठरलंय कमालपाडा टीमसाठी. तर विजय म्हात्रे आपण यायचे, एक मिनिट जिथू थांबायचे. तर विजय म्हात्रे आणि कृष्णा पाटील आपण या. कृष्णा पाटील असतील तर यायचे लवकर. विजय म्हात्रे आपण यायचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ होता मागच्या वेळी. विजयदादा आपण यायचे जुनी डोंबिवलीचे. विजयदादा आपण यायचे कारण जितू शेलार आपल्याला बोलत आहेत. तर यशवंत शेलार आपण यायचे खंबाळपाड्याचे. यशवंत शेलार आणि इक्बाल सर आपण या. मच्छिंद्र आपण यायचे. इक्बाल यांचं खूप आणि सर्वात मोठं मी नाव घेईन खरंच शेखर शर्मा यायचे. शेखर या. नक्की शेखर नाहीयेत. तर विजयदादा म्हात्रे येत आहेत. गिरिजा माता चषक जी स्पर्धा झाली जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून त्या स्पर्धेत खंबाळपाडा टीमला त्यांनी पुरस्कृत केलं होतं. आज मात्र कृष्णा पाटील जुनी डोंबिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पिंटा जोशी एमबी ट्रॉफी मध्ये ज्यावेळी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक होती तेव्हा पिंटा जोशीला बाईक मिळाली होती मागच्या वर्षी आणि ते मात्र आज एलसीडी आहे आणि बघा त्या एलसीडीचा मानकरी कोण ठरलाय. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिलदादा भोईर आणि विजयदादा भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते एलसीडी टीव्ही द्यायची. अनिलदादा यायचं आपल्या शुभ हस्ते आपण शेवटचं पारितोषिक देऊया मॅन ऑफ द सिरीज. तर भरपूर खेळाडू आहेत, अनेकांनी चांगली कामगिरी केली आहे. सागर पाटील असतील, विकी शेलार, सतीश जाधव, 40+ मधले सुनील मामा असतील, सगळ्यांची भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. तर या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहिली विजयदादा भोईर आणि अनिलदादा भोईर यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते एक ट्रॉफी आणि पॅकेज. तर नक्कीच आपण सन्मानित करू त्या खेळाडूला. मात्र नितीन दादा विजयदादांच्या बद्दल देखील त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ. एमबी ग्रुपचं त्यांचं कसं पाठबळ राहिलं, कशा प्रकारे एमबी ग्रुपने त्यांचं स्वप्न ते साकारलं. तर नितीन दादा इथे मध्ये चर्चा करतील एमबी ग्रुपचे सर्व आणि एमबी ट्रॉफीचे प्रमुख शिल्पकार विजयदादा भोईर यांच्या सोबत. नक्कीच विजयदादांशी आपण संपर्क साधूया ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार झाली. तर विजयदादा नक्कीच आपण जाऊया विजयदादांकडे. आपण एमबी ट्रॉफीमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला प्रथमतः त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जे म्हणजे आमचे आधारस्तंभ आहेत ते आमचे बालासाहेब म्हात्रे, विजयदादा म्हात्रे, आमचे पोलीस पाटील लक्ष्मीकांत दादा भोईर, तसेच माझा बंधू अजय भोईर, मनोज म्हात्रे, विलास म्हात्रे, असे खूप जण गावातले माझे खूप प्रेम करतात. बंडू पाटील माझे मामा आहेत ते सुद्धा. ज्या ज्या कोणी मला सहकार्य केलं, माझ्या गावासाठी सहकार्य केलं, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकत होतात देवीच्या पाड्याचा बुलंद आवाज, विजयदादा भोईर हसता चेहरा नवाबी शान. तर एकदा टाळ्या उद्या विजयदादा भोईर यांच्यासाठी. त्याचबरोबरीनं अनिलदादा यांचं देखील भरपूर महत्वाचं योगदान राहिलं. तसेच रमादादा म्हात्रे थोड्याच वेळात ते देखील आपलं मनोगत व्यक्त करतील एमबी ट्रॉफी बद्दल. तर राजा जाधव आमचे मंडप डेकोरेटर्स लाईट ऑफ झाली. राजा जाधव यायचे.
त्रिलोचन जाधव नाहीयेत, मात्र अनिल दादा भोईर आमच्या सर्व मान्यवर आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमादादा दादा सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतायत. सर्वप्रथम नमस्कार. पहिल्यांदाच बोलतोय, जर चुकी झाली ती माफी असावी. देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आणि आमचे सर्व देवीच्या पाड्यावाले विजयदादा भोईर, अनिल भोईर आणि उपस्थित सगळे पदाधिकारी हे वेळोवेळी काय ना काय नवीन उपक्रम राबवत असतात आणि त्यांना आम्ही थोडा म्हणजे खारीचा वाटा देत असतो. बाकी सगळं हेच करत असतात आणि पुढे पण तुमच्या हाताने नवीन नवीन कार्य होत राहावं आणि आम्ही तुम्हाला तसंच पाठिंबा देत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच रमादादांनी सांगितलं की नेहमीच आमचं सहकार्य राहील, फक्त तुम्ही कार्यक्रम राबवत राहा आणि त्यांचं सहकार्य तुम्हाला नेहमीच असेल. तर समीर, तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एलसीडी टीव्ही पॅकेज आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. सलून कडनं नक्कीच पॅकेज आहे, इसेन्शियल्स सलून डोंबिवली ईस्ट माफ करा, यांच्याकडनं फडके रोड यांच्याकडनं एक विशेष पॅकेज आहे. आणि या रेसमध्ये ज्या प्रकारे ओंकारने उल्लेख केला, जितू शेलार होते, विकी शेलार होते, साई असतील, अरविंद पाटील असतील, सागर पाटील असतील, सतीश जाधव असतील, मात्र या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय ज्याने या स्पर्धेत तब्बल 110 धावा कुठल्या आहेत. संघ आहे आचल 11 वाडेकर 40+ आणि खेळाडू आहे गणेश पाटील. जोरदार टाळ्या होत्या. तब्बल 110 धावा या स्पर्धेत, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या गणेशसाठी. बघा 40+ फक्त 8 संघ होते आणि रेग्युलर 16 संघ होते. जितू शेलारच्या धावा होत्या 96 आणि गणेश पाटीलच्या धावा आहेत तब्बल 110 धावा आणि गोलंदाजी सुद्धा गणेश पाटील या स्पर्धेत केली आणि तोच ठरतोय. तर बाळू दादा आपण यायचे, सर्व मान्यवर या. मला वाटतं गणेश पाटील यांचे चिरंजीव सुद्धा आलेत, सुनील मामा. काही दिवसांपूर्वी स्थिती करवली होती पिंट्या जोशी, वाडेकर संघाच्या विजयदादांना बाईक मिळाली आणि इथे मात्र आज एलसीडी टीव्ही मिळाली. मात्र मोठी प्लसच्या माध्यमातून नाव उंचावलं जाते वाडेकर गावाचं. यस, वाडेकर म्हटलं तर भरपूर मोठं गाव आहे जिथे क्रिकेट मी मला मुळापासून रुजलाय आणि क्रिकेटची सगळीच त्यांची मुळं 40+च्या माध्यमातून आज खेळतात. तर आपण थोडी चर्चा करू वाडेकर टीम बद्दल. नक्कीच गणेश पाटील यांच्यासोबत नितीन कान. गणेश पाटील थांबायचे थोडं, गणेश पाटील आपण थांबायचे थोडं. तर गणेश पाटील आमच्या सोबत. गणेश पाटील काय सांगाल, 16 संघ रेग्युलर संघ या स्पर्धेत खेळले, मग खांबालपाडा असो वडोली असं, मात्र 40+च्या 8 संघ होते. मध्ये या स्पर्धेत आपण विचार केला तर तब्बल तुम्ही 110 धावा बनवल्या. काय सांगाल आपल्या फलंदाजीविषयी? प्रथम इथे सर्वांचे मी आभार मानेन. आणि आम्हाला अर्जुन दादांनी 40+ खेळायला लावले. कमीत कमीत आपल्या एक 7-8 वर्षाला मी क्रिकेट बंद ठेवलं होतं आणि अर्जुन दादांच्या मुलं आम्ही आता 40+ खेळायला लागलो. त्यात तुमचं MP ट्रॉफीवरचं आयोजन पण सुंदर होतं इथे आणि आमच्या फक्त 40+च्या 8 टीम होत्या आणि ओपनच्या 16 आपलं ओपन ग्रामीणच्या 16 टीम होत्या. त्यात माझं चांगला असं परफॉर्मन्स झालेलं आहे. गणेश दादा याबद्दल कधी मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली होती सुरुवातीला? हां मिळाली होती सर. आता इथे पण कोणीला मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. पुन्हा 2-3 सिरीज मिळाली आहे. ही पण तिसरी सिरीज आहे माझी यावर्षीची. तर एक प्रश्न अजून करेल, आधीचं क्रिकेट ज्यावेळी एका खेळाडूकडे एक बॅटर्स देखील नसायची, भरपूर तफावत होती. तर आताचं क्रिकेट आणि त्या काळचं क्रिकेट आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये जी तुम्हाला संधी मिळते, तर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? MP ट्रॉफी बद्दल? नाही, MP ट्रॉफी मी दरवर्षी खेळतो. पहिला मी रेग्युलरमध्ये मी खेळायचो, तेव्हा पण या मैदानावर मी भरपूर वेळा खेळून गेलो MP ट्रॉफी. MP ट्रॉफीचं आयोजन एकदम सुंदर असतो इथे आणि आता मी 2 वर्षापूर्वीच 40+ मध्ये खेळायला लागलोय. नक्कीच शुभेच्छा असतील गणेश दादा तुम्हाला, कारण येणाऱ्या काळामध्ये अजून एक 40+ची स्पर्धा असेल. अर्जुनभाई पाटील जे 40+च्या अध्यक्ष आहेत, तर शुभेच्छा असतील. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार पुन्हा एकदा ओंकार व्यक्त करतोय ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. मग पाणी असो, चषक असो, कॅश प्राइज असो, ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा वाट पाहत राहा, फक्त आणि फक्त आतुरता 13 जानेवारीची आणि तिथनं त्या दिवसापासून स्टार्ट होईल विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त MP ट्रॉफीचा तब्बल 2 लाखाचा क्रिकेट सोहळा. तर जे संघ आधी खेळलेत त्यांना पहिले प्राधान्य दिलं जाईल. या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर MP ट्रॉफी यशस्वीरित्या संपन्न झाली. आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटू एखाद्या नवीन क्रिकेट स्पर्धेमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.